दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। त्या घाईघाईमध्ये कशा होणार आहेत कोण गेले आळूगडे। गौरी गॅस बंद कर बेटा, चहा उकळतोय। गौरी अगं का तुझ्या रडवेली का झाली आहेस? सगळ्या मुलींचं आधी असंच होतं, मग रुळतात। म्हणजे हो आई, लग्नाचा विषय म्हटल्यावर टेन्शन येणारच ना। काय बाबा तुम्हाला काही बोलले नाहीत का? पाहुणे आलेत गौरीला बघायला। काय? म्हणजे बाबांनी तुम्हाला काहीच कल्पना नाही दिली आहे? तरीच चल चल गौरी, मी तुला तयार करते, चल लवकर। नाही पण मला खरंच यांनी काही कल्पना दिली नाही, असं अचानक। आई तुम्ही काही काळजी करू नका, मी गौरीसाठी छान नवीन ड्रेस आणलाय। इतकी मस्त तयार करते ना तिला की पाहता क्षणी होकार यायलाच हवा। चल चल तुम्ही जरा चहा पाण्याचं बघाल ना? हा चल चल गौरी चल, मस्त तयार करते तुला, चल लवकर। आई पाणी देतेस ना? हा हो आणतीये। गौरी मुलगा एकदम हँडसम आहे, चांगल्या घरातला आहे, चांगला शिकलेला आहे। तुझ्या दादाने सगळी चौकशी केली नीट। मागच्या वेळेला बाबांनी निवडलेल्या विकीनी फसवलं आणि तुझी निवड गणली, म्हणून नची म्हणाल्या यावेळेला स्वतः तो सगळी चौकशी करणार आहे। तुझा दादा नेहमी घरातल्या सगळ्यांना चुकीचा वाटत आलाय, पण यावेळेला सगळ्यांना कळेल की त्याला किती काळजी येते या घराची। गौरी लिपस्टिक लाव ना। ती नको ग, ती खूप लाईट आहे। ही लाव, छान ही डार्क मॅचिंग, छान दिसेल तुला। अगं सगळ्यांना कळलं पाहिजे ना, आमची गौरी सुद्धा काही कोणापेक्षा कमी नाहीये। आणि तुला बघायला राजकुमार येत असेल तर तू सुद्धा राजकन्याच की। खरंच गौरी, ह्या मुलाशी तुझं लग्न झालं ना तर आयुष्यभराचं सुख तुझ्या पदरात पडेल। तो इतकं प्रेम देईल ना तुला, तू शिवला कधी आणि कशी विसरशील ना, तुझं तुला सुद्धा कळणार नाही। ए शिव, चल तुम्हें अम्मा ने नीचे बुलाया। जाओ तुम, हमें नहीं आना। क्या हुआ? ऐसा क्या हुआ है? कुछ नहीं हुआ है वेणु, जाओ आप। क्या कुछ नहीं, कुछ तो हुआ है। बोल काय झालं? अरे सांग ना काय झालं? कुछ नहीं हुआ यार, निशा वहिनी ने बताया, उसके बारे में सोच रहे हैं। मेहमान आए हैं गौरी जी के घर पे। मग काय? निशा वहिनी कह रही थी कि गौरी जी की शादी फिक्स हो रही है। क्या? रियली? कोई बहुत अमीर लड़का है, बड़ी सी गाड़ी में आया गौरी जी को देखने। बाबा को भी पसंद है, गौरी जी ने भी हाँ कह दी। सब फिक्स हो चुका है वेणु। क्या बोल रहा है यार ये? अच्छा, म्हणून ते मागाशी आजीला देवडामध्ये पाठवलं काय?
शिव यार, ये मुझे पहले पता होता ना तो मैं आजी को मंदिर छोड़ने ही नहीं जाता। अगर आजी वहां पे होती ना तो उस लड़के को ना उसी गाड़ी से बिठाकर भेज देती किधर पे। पण आता क्या वेणु, हमारे को समझ में नहीं आ रहा है। जी तो करता है अभी गौरी जी के पास जाएं और उनसे पूछें जो था हमारे बीच में सब भूल गई क्या वो? छोड ना यार, तुला मी सांगत होतो ना गौरी तिच्या बाबांच्या अगेन्स्ट जाणार नाही। खूप प्रेम आहे तिच्या बाबांवर। और माझ्यावर प्रेम नहीं है। हम तो अभी भी प्यार करते हैं ना उनसे। सब कुछ गलत लग रहा है यार, कुछ तो प्रॉब्लम है। शिव एक काम करते, आजी से बात करते, आजी को वहां ले जाते हैं, वो पूरे रंग का भंग उड़ा देगी। कोई जरूरत नहीं है मैडम, अगर इच्छा होती ना तो गौरी जी खुद बोल देती। वो तो चुप है। अरे पण ते एकटी काय करणार आहे? क्यों? अकेली कहाँ है वो? हमारा प्यार है ना उनके साथ। या शायद वही कमजोर पड़ गया, तभी सब कुछ इतनी आसानी से भूल गई हूँ। घर सापडायला काही त्रास नाही झाला? नो प्रॉब्लेम, माझा दररोजचा यायचा जायचा रस्ता आहे। आय नो द एरिया व्हेरी वेल। ही आमची गौरी। ये गौरी, गौरी हा अक्षत, आणि अक्षत ही आमची गौरी। हाय। आणि हे अक्षतचे आई वडील। बस ग बस। आमची गौरी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते। हो का, छान। किती वर्ष नोकरी करतेस? 3 वर्ष। तुम्ही काही घेतलं नाहीत, घ्या ना प्लीज। हो हो, घेतो घेतो। अहो तुम्ही पण बसा ना। अहो इतकी फॉर्मॅलिटी करण्याची गरज नाहीये। नाही, काय झालं की मला अचानक कळल्यामुळे काय करू काय नको असं झालं। चहात सगळेजण साखर घेणार ना? हो चालेल ना। यांनी जरा मला आधी कल्पना दिली असती तर जरा। अहो आम्हीच यांना सांगितलं होतं, फार आधी सांगू नका म्हणून। आई अगं त्यांना असा फॉर्मल पाहुणचार नकोच होता। बरं। हो, आम्हाला साधाच कार्यक्रम हवा होता। अहो उगीच मुलांना टेन्शन नको ना। हो। आणि उद्या आपले संबंध जुळले की आपण एकच कुटुंब होऊ। मग आपल्याच माणसांबरोबर फॉर्मॅलिटी कशाला, बरोबर ना? खरंय। अगदी बरोबर बोललात तुम्ही। म्हणजे आम्ही सुद्धा अगदी साधी माणसं आहोत हा। आणि आमची गौरी खूप सालस मुलगी आहे, गुणी आहे, हुशार आहे, नोकरी करते, खाली मान घालून जाते, येता जाता सुद्धा मान वरती करत नाही, आणि घरकाम सुद्धा सगळं येतं। हो, खूप मदत होते गौरीची मला घरकामामध्ये। स्वयंपाक खूप छान बनवते ती, आपल्या पद्धतीचं कालवण भाज्या, आपल्याच काय यूपीच्या पद्धतीचं सुद्धा जेवण छान बनवता येतं तिला। आणि लिट्टी चोखा तर तिची स्पेशालिटी आहे। नवीन काही शिकण्याच्या बाबतीत अगदी चटपटीत आहे आमची गौरी। म्हणजे घरातल्या कोणाला येत नाही म्हटल्यावर खाली जाऊन ते चौबे काका, आमचे वॉचमॅन आहेत ना, त्यांना विचारून आली तिथल्या भाज्या। आणि मग तिने आणि आज्जे सासूबाईंनी, माझ्या आज्जे सासूबाईंनी दोघींनी मिळून तिथल्या तेलात त्याच भाज्या बनवल्या। माझी आई पण असते इथे, माझ्या बरोबरच राहते, आणि म्हणजे अगदी हाऊस म्हणूनच जेवणाचे डबे पण बनवते ती।
आता देवळात गेली आहे. हो का? बरं बरं. खूप कष्ट करतात हं या वयात सुद्धा त्या. म्हणजे आई शाळेच्या कामात बिझी असतात आणि बाबाने हिंदी शोचं बरंच काम असतं ना. घरचं सगळं त्याच बघतात आणि गौरी तर त्यांची खूप लाडकी आहे. हो का? अरे वा, छान छान. आमची गौरी खूप छान गाते हा. हो गौरी गान. दादा अरे मी अगं लाजू नकोस. अहो नाही, तिच्या मनात नसेल तर राहू दे. नाही नाही गाईल ना ती. गौरी गातेस ना बाबा? चालेल ना? एखादं कळव मग. कुठलं गाणं बाबा? हा कुठलंही गाणं म्हणून तुला आवडेल ते म्हण. फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेहंदीने हो शकुनाच्या, शकुनाच्या मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. लीजिए. लो ये फिर शुरू हो गई. रोज रोज किस बात का जश्न मनाते हैं ये लोग? हाँ, किस बात की इतनी खुशी है? मुन्ना तुम खाना. मुन्ना आप भी ना, क्या जरूरत थी ये सब कहने की? कमाल करते हैं आप. अरे गाना वो गा रही है और आप हमें सुना रहे हैं. हाँ, वैसे क्या गलत कह रहे हैं हम? सच ही है, आजकल रोज रोज गाना बजाना होता रहता है पड़ोस में. हाँ, ये बेनू भी नहीं है घर में, वरना वो शिव से बात करता. माझ्या गुळू पापडीचे तुलाच रे बाबा खायचे. काय चालला गे माका कळला. गौरी बघू कोणतरी पोरगो येतलो. हा, घरी माझा गोंधळ नको ना म्हणून माका हयसर पिटाळलेली. माका ना तो पोरगो बघू कसं होय. कोण तो? चांगला मुलगा आहे, मोठी गाडी आणलेलं त्याने, बिझनेसमन आहे वाटतं. बिझनेसमन? हा, त्याची वकिली करतस. वकील आहेस त्याचा तू? अरे शिवचा मित्र ना तू, लाज नाही वाटत तुका? माका सांग, गौरीची आणि त्या पोरग्याची जोडी शोभतली काय? अरे काय रे बोल ना, ताका दातखीळ बसली तुझी. हा सांग माका, त्या गौरीची आणि त्या पोराची जोडी शोभतली? त्यांची जोडी म्हणजे आता बघायला गेलं तर तो मुलगा स्मार्ट आहे, आपले गौरी पण स्मार्ट आहे. आता त्या मुलाची हाईट आणि आपल्या गौरीची हाईट, त्या दोघांच्या स्माईल, गौरीच्या गालावरती खडी पडते, तसं नीट पाहिलं तर त्यांची जोडी शोभून दिसते. अरे काय रे, हा अरे मित्र आहेस का शत्रू तो शिवचं? अम्माची तरफदारी करतस ना? बरोबर आहे, अम्माच्या हातचं खाल्ल्यास ना ते मिठाक जागतास तू आणि काहीतरी जोड्या लावून बसतस. हे आजी, हे काय आहे? उत्तर दिलं तरी पण मारते, ना दिलं तरी पण मारते. आता मी काय केलंय? तुला मी एवढं तेवढ्यामध्ये आणतो, तुला मी परत सोडून घरी घेऊन जातो, तू मलाच बोलतो तरी पण. एवढं वाटत तर देवाला विचार ना काय ते का पण रागावताय मी, कळला? बोलताय ते का? अरे तुका मी देवा लावतय, तुझी प्रार्थना करताय, तरी तू असा करतस. पण करणार काय? घरचेच जिथे वैरी झाले तिथे हा तरी काय करतलो? हा, आणि आमचा रेडिओ याचा काही विचारूच ना, याच्या डोळ्यावर पडल्या झापडा. रेडिओचे डोळे? अच्छा ओके, आजी मार नको. अच्छा म्हणजे गौरीचे बाबा. अच्छा अच्छा, कळलं. हा पण आजी ते शिवची अम्मा आहे ना, ती पण खूप डेंजर आहे. ते कोणालाच घाबरत नाही.
हमारी अम्मा मतलब शिव की दादी आजी वो यहाँ होती ना तो बात अलग होती है। मुझसे तो नर्मदा भी डरती है। घाबरता शिवची अम्मा घाबरता हा? शिवच्या आजी घाबरता हा माहितीये मका अरे येणू आपल्या गौरीने शिवच्या आजीचं मन एकदा जिंकल्या ना कि मग काय प्रश्नच नाही हा अरे हाँ आजी ते शिवच्या दादीचा आवाज ऐकला की अम्मा एकदम चुप बसते काहीच बोलत नाही बनारसला पण सगळं ना तिच्या दादीच्या मर्जीने चालतं बरोबर हा अरे तेच म्हणताय ना मी तू एक काम कर हा शिवच्या आजीक फोन लाव आणि त्या हायसर बोलावून घे मुंबई मी बोलताय तिच्याशी हा ए पण आजी माझ्याकडे नंबर नाही दादीचा ते शिवकडून घेऊन देऊ काय नंबर काय रे रिकामा डोक्याचं हा कळत नाही तुका अरे तो मध्ये तो शिवचो काका इलो होतो तो काय नाव त्याचा आता मजनू त्याच्या मजनू त्याचा फोन असत ना तुझ्याकडे हाँ त्याचा नंबर माझ्याकडे आहे उसका नंबर है मेरे पास त्याका फोन लाव ना आजी जो डॉक्टर एकदम फास्ट चलते हैं काय करूच लागता ना ये चाचा बहुत अच्छा है अच्छा हुआ हेलो हेलो हाँ मजनू चाचा ओळखला कौन बोलता है वेणु बोलता है वेणु कैसे हो मस्त बढ़िया बढ़िया फर्स्ट क्लास अरे आज अचानक कैसे फोन किया सब ठीक है ना सब ठीक है व्यायाम मस्त चल रहा है माझा वर्जिश मस्त चल रहा है एकदम बेस्ट है चुप रे अरे काय रे कामाचं बोलायचं सोडून ते वायफळ गप्पा काय मारतात मका फोन दे मी बोलतोय चाचा ते गौरीच्या आजीला तुमच्या बरोबर बोलायचं आहे एक सेकंड मुझसे क्या एक सेकंड हाँ कैसा है मजनू प्रणाम माता जी मैं एकदम ठीक हूँ आप कैसी हैं गौरी जी कैसी हैं हाँ अरे क्या बोलने का गौरी ठीक नहीं है हमारा रेडियो और शिव की अम्मा दोनों को लाम लाम करते हैं उन दोनों को जवळ लाने के लिए तो ये शिव की आजी को भेज दो इधर वो फिर अम्मा की चंपी करेगी शिव आवड़ता है ना उनका हाँ ये ठीक है अगर अम्मा जी वहाँ आ गई तो फिर भाभी जी के उनके सामने कुछ नहीं चलेगी अगर अम्मा जी नहीं मानी तो और बड़ी समस्या हो जाएगी अरे वो समस्या छोड़ने को इधर बैठी है ना मैं क्या है ना शिव की आजी है ना वो जास्त खास्ट है और ये अम्मा है ना एक नंबर ची नाटकी बाईया ऐकने को बिल्कुल तैयार नहीं है वो उलट आगे में तेल डालेगी तुम शिव के आजी को इधर भेज दो हमारी गौरी उसका मन जिंकेगी और माता जी ये इतना आसान काम नहीं है हमारी अम्मा की वजह से ही हमारी घरवाली भागी थी हाँ नहीं वो नहीं भागेगी वो मुंबई की मुलगी है हाँ इधर क्या हुआ है शिव और गौरी को लंबे लंबे करते हैं ये लोग उनको दोनों को जवळ लाने का है समझा इसलिए शिव के आजी को इधर भेज दो वो आएगी ना तो अम्मा की नाक में बेसन डालेगी समझा हम कोशिश करते हैं माता जी अरे वो तुम कुछ भी करो और शिव के आजी को भेज दो इधर लेकिन हमारी अम्मा को मनाना आसान काम नहीं है मैं इधर सब ठीक करेंगी हाँ ठीक ये हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे खूप छान खरंच गौरी तुमची खूप गुणी आहे आम्हाला खूप आवडली काय हो ना सावंत साहेब आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे आता गौरी आणि अक्षत यांचं जे काही मत असेल ते हो नाही तेही बरोबरच आहे म्हणजे या दोघांना एकमेकांसोबत काही बोलायचं असेल तर मग गरज नाही आंटी व्हॉट एव्हर मॉम अँड डॅड से इज फाईन हो का त्यांची पसंत तीच माझी पसंत आणि आमच्या गौरीला जर विचारलं तरी हेच उत्तर देईल काय गौरी हो ना अगदी आज्ञाधारक आहे आमची गौरी म्हणजे तिच्या मोठ्या भावावर आणि बाबांवर तिचा पूर्ण विश्वास आहे तुम्हीच ठरवा काय ते
पण मला मुलगा पसंत आहे. पण गौरीला समजा काही अक्षयशी बोलायचं असेल तर दोघांनी एकमेकांना वेळ द्यावा, भेटावं, बोलावं आणि त्यांचा काही निर्णय असेल तो आपल्याला कळवावा, नाही का? हो ना, आमची काही हरकत नाही. आणि अक्षय, तू आणि गौरी दोघंही एकमेकांना भेटा, आपलं मन मोकळं करा आणि तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगा. ओके गौरी, माझा ड्रायव्हर तुला उद्या 2 वाजता पिकअप करेल. उद्याच भेटू.